मी मागच्या जवळपास 10 वर्षापासून तरी हेच म्हणतोय की सत्तेमध्ये गेल्याशिवाय शहाणपणा नाही. आणि जोपर्यंत तुम्ही सत्तेमध्ये जाणार नाही तोपर्यंत तुमची व्हॅल्यूसुद्धा नाही. तुम्ही 1000 सामाजिक संघटना काढा, नाही तर 2000 काढा, जोपर्यंत तुमच्या सामाजिक संघटनेचा सहभाग राजकीय पटलावर दिसून येत नाही किंवा तोपर्यंत तुमची प्रथमतः तर कुठलेही पॉलिटिकल पक्ष दखल घेत नाहीत. आणि जेव्हा पॉलिटिकल पक्ष तुमची दखल घेतात त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमची पॉलिटिकल विश्वासार्हता निर्माण करावी लागते. म्हणजे तुम्हाला राजकारणामध्ये एखाद्या मोठ्या पक्षासोबत किंवा एखाद्या प्रस्थापित पक्षासोबत किंवा एखाद्या सत्तेतील पक्षासोबत जात असताना तुम्हाला तुमची राजकीय विश्वासार्हता जी आहे तुम्हाला तो इतर पक्षांनी किंवा इतर प्रस्थापित पक्षांनी किंवा जुन्या पक्षांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा, असं विश्वासपात्र नेतृत्व तयार करावं लागतं, ते टिकवून ठेवावं लागतं. आज राजकारणामध्ये आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्यावर खरं तर एकनाथ शिंदेंनी सत्तेमध्ये असताना सुद्धा 2 हात त्या दोघांनी एकमेकाशी जुळवून घेतले. आनंदराज आंबेडकरांनी सुद्धा जुळवून घेतलं आणि एकनाथ शिंदेंनी सुद्धा जुळवून घेतलं. त्यामुळं सत्तेमध्ये जाण्याचे जे मार्ग आहेत ते काही प्रमाणामध्ये आनंदराज आंबेडकर साहेबांनी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सगळ्याच कार्यकर्त्यांसाठी ओपन केलेली आहेत. भविष्यामध्ये आनंदराज आंबेडकर साहेब आमदार होतील, विधिमंडळात जातील किंवा विधान परिषदेवर जातील किंवा मिनिस्टर होतील, तो भाग वेगळा झाला. पण राजकारणामध्ये जाणं हे किती अपरिहार्य आहे याची जाणीव त्यांना झाली आणि म्हणून त्यांनी आज हा निर्णय घेतला. त्यामुळं आनंदराज आंबेडकर यांचं खरं तर अभिनंदन होणं काळाची गरज आहे. मी नेहमीच बोलत असतो की पॉलिटिकल पक्ष, त्याच्यासोबत होणारी अलायन्स, त्याच्यासोबत होणारी युती म्हणजे धर्मांतर नव्हे. आपण एखाद्या धार्मिक विचारामध्ये विसंगत असणाऱ्या 2 व्यक्तींना राजकीय विचारांमध्ये सुद्धा विसंगतच पाहतो, ही आपली सगळ्यात मोठी चूक. माझं तर म्हणणं असं आहे की काँग्रेस तुम्हाला जमवून घेत नाही आणि BJP जर पॉलिटिकली तुम्हाला सपोर्ट करत असेल तर आपण BJP सोबत सुद्धा गेलं पाहिजे. कारण आपण BJP सोबत जातोय याचा अर्थ आपण आपली जात सोडत नाही, आपला धर्म सोडत नाही, आपला वंश सोडत नाही, आपले नातेवाईक सोडत नाही, आपलं काय घरातलं काय आपण सोडून जात नाही. आपण काय करतोय की घटना, भारताची राज्यघटना नावाचा जो ग्रंथ या देशासाठी निर्माण करण्यात आलेला आहे, त्या घटनेनं ह्या काही संधी ज्या आहेत इथल्या समाज व्यवस्थेतील सगळ्याच घटकांना त्या निर्माण करून दिलेल्या आहेत. आणि त्या संधीचा उपभोग घेण्यासाठी तुम्हाला राजकीय पटलावर जाणं अनिवार्य आहे. तुम्ही जोपर्यंत राजकीय पटलावर जाणार नाही तोपर्यंत तुमच्यासाठीच निर्माण करण्यात आलेले हक्क अधिकार, तुमच्यासाठीच निर्माण करण्यात आलेल्या सोयी सवलती, तुमच्यासाठीच निर्माण करण्यात आलेली सगळी घटनात्मक व्यवस्था तुम्हाला उपभोगता येणार नाही. मग आपणच नेहमी बोंबलत फिरणार की आम्हाला हेच नाही मिळत, आम्हाला तेच नाही मिळत. आता सध्या तेच होतं. ते फक्त ॲक्शन करतायत आणि आपण रिॲक्शन देतोय. आत्ता कालचं हेमंत पाटलांचं प्रकरण असेल किंवा याच्या अगोदर आता ते जनसुरक्षा विधेयक जे विधिमंडळामध्ये मांडण्यात आलेलं आहे, तुम्ही रस्त्यावर कितीही जरी बोंबललं तर त्याचा विधिमंडळामध्ये असा फारसा काही परिणाम होणार नाही. मग तुम्ही न्यायालयीन लढाया लढतार, ते न्यायालयात जाईल, हायकोर्ट त्याला टिकवल का नाही टिकवल, दॅट इज डिफरंट पार्ट. हायकोर्टाच्या नंतर सुप्रीम कोर्टात जाईल, सुप्रीम कोर्टात गेल्यावर त्याचं काय, उद्या सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केल्यावर तर घरी बसणे आहेच. त्यामुळं हा जो काही विषय चाललेला आहे सगळा रस्त्यावर लढायचा आणि रस्त्यावर मरायचा, हा खरं तर आनंदराज आंबेडकर यांच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळं त्यांनी हा पॉलिटिकल पर्याय निवडलेला आहे की जेणेकरून कार्यकर्ते स्टँड होतील आणि कार्यकर्ते स्टँड झाल्याच्या नंतर ते आपल्या नेत्याला ॲटोमॅटिक स्टँड करतात आणि समाजाला सुद्धा स्टँड करतात. इतका
विद्वान कार्यकर्ता भारतामध्ये तरी तयार होतो, जो समाजालाही स्टँड करतो, पक्षालाही स्टँड करतो आणि पक्ष नेतृत्वाला सुद्धा स्टँड करतो. त्यामुळं लोकशाहीमध्ये जगत असताना पॉलिटिकल पॉवर, पॉलिटिकल संधी ह्या अतिशय महत्त्वाच्या असतात आणि अशा संधीचा वेळोवेळी उपभोग घेण्याची बुद्धिमत्ता ज्या नेतृत्वाकडे असते ते नेतृत्व कधीच अपयशी होत नाही आणि होऊ शकत नाही. खरं तर आनंदराज आंबेडकरांनी आज जवळपास त्यांचीसुद्धा यामध्ये 20 वर्षाची तरी तपश्चर्या आहे असं मला वाटतं. ज्यावेळेस आनंदराज आंबेडकरांनी इंदू मिलचं आंदोलन उभं केलं होतं, खरं तर त्याच वेळेस या समाजाने आनंदराज आंबेडकर यांना नेतृत्व म्हणून स्वीकारायला पाहिजेत होतं. आनंदराज आंबेडकर त्यावेळेस त्यांची जी प्रसिद्धी होती, त्यावेळेस त्यांनी जे इंदू मिलचं आंदोलन केलं होतं ते आंदोलन सगळ्या जगामध्ये गाजलेलं आंदोलन होतं. त्यामुळं आज आनंदराज आंबेडकर जर तेव्हाच पॉलिटिकल निर्णय घेतला असता त्यांनी, तर आज आनंदराज आंबेडकर एक नॅशनल लीडर म्हणून तरी डेव्हलप झाले असते. पण असो, त्यांना ते होऊ दिलं नाही का ते स्वतः झाले नाहीत यामध्ये विचार न करता आज त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अतिशय योग्य आणि तरुणांच्या भविष्याचा विचार करून त्यांनी घेतलेला आहे. नुसत्याच रस्त्यावर मोर्चे आणि आंदोलनं करून मरण्यापेक्षा सत्तेमध्ये जाऊन सहभागी होऊन आपल्या हक्क आणि अधिकाराचा वाटा मिळवण्यासाठी त्यांनी उचललेलं पाऊल अतिशय योग्य आणि अभिनंदनीय आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये त्यांच्यासोबत संधी मिळाल्यास काम करण्याची सुद्धा इच्छा आपण सगळ्या तरुणांनी ठेवली पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहून सत्तेच्या परिपाटावर जाऊन असनस्त झालं पाहिजे.